मंत्री संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहित महिलेनं गंभीर आरोप केलेत। सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक, मानसिक शारीरिक छळ केल्याचा आरोप या महिलेनं केलाय। सिद्धांत शिरसाटांनी लग्न करून छळ केल्याचा महिलेचा दावा आहे। शारीरिक छळ, फसवणूक, धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेनं केली आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केलेत। मात्र आता हे सर्व आरोप मागे घेत असल्याचं या महिलेनं म्हटलंय। आपलं वैयक्तिक प्रकरण असून ते वाढवायचं नाही असं या महिलेनं म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय शिरसाटांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली। सत्तेचा दुरुपयोग करून धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत। महिलांवर अन्याय करण्याचं लायसन्स शिरसाटांना मिळालंय का असा सवालही अंधारेंनी केलाय। सिद्धांत शिरसाट या प्रकरणावर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली। गुन्हा दाखल होऊन 3 महिने झाले तरी या प्रकरणाची दखल घेतली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी याचं उत्तर द्यायला हवं असं जलील म्हणाले। तसंच मंत्र्यांचा मुलगा मग काहीही करणार का असा आरोप देखील जलील यांनी केलाय। हवाईच्या किलोआ ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झालाय। त्यातून तब्बल 1000 फूट उंच लाव्हा हवेत उडालाय। यावेळी राखेचे मोठमोठे लोट आणि इतर ज्वालामुखी पदार्थ आकाशात उडताना दिसत आहेत। ही दृश्य कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली। बीडच्या पालवनमध्ये क्षुल्लक कारणावरून एका टोळीनं तरुणाला बेदम मारहाण केली आहे। मारहाण करणाऱ्या टोळीवर अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय। दरम्यान मारहाण करणारी टोळी कराड गँगची असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गडी पुलावर भीषण अपघात झाला। यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। गडी पुलावर कार डिवायडरवर धडकून किरकोळ अपघात झालाय। डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतले सर्वजण बाहेर आले। याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकनं या 6 जणांना उडवलं। पुण्यात शिवशाही बसच्या अपघाताचा एक थरारक व्हिडिओ समोर आलाय। शिवशाही बसचा अपघात मागून येणाऱ्या 4 चाकी वाहनात बसलेल्या व्यक्तीनं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय। महामार्गावरील जाणारी ही बस एका लेनवरून दुसऱ्या लेनला जात समोर असलेल्या टेकडीला धडकली। एमवी बंटाय म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिप हॉप गायक बिलाल शेखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। मेसेजद्वारे ही धमकी दिली आहे। गँगस्टर गोल्डी ब्रार नावानं खंडणीचा मेसेज बिलाल शेखला आलाय। या प्रकरणी नवी मुंबईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची सीआयडीकडून तपासणी होणार आहे। संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील आरोपी खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। त्यानंतर एन्काउंटर प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली। आता सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्रातील पर्यटन कंपन्यांसोबत पहलगाममध्ये बैठक घेतली। पर्यटक कसे वाढवता येतील याबाबत चर्चा झाल्याची माहिती अब्दुल्ला यांनी दिली। ज्या 26 लोकांनी दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याचा निर्णय घेतल्याचंही अब्दुल्ला म्हणाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत। आता उस्मान शेख यांची उचलबांगडी झाली असून लातूरला त्यांची बदली करण्यात आली। सुरेश धस, अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांनी उस्मान शेख कराडच्या मर्जीतला अधिकारी असल्याचा आरोप केला होता। भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। जळगाव, कर्जत, जामखेडमधल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री उईकेंनी ही खेळी खेळल्याचं बोललं जातंय।
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हादरा बसलाय। शिंदे गटानंतर भाजपनं देखील उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय। ठाकरे सेना प्रणित कामगार संघटनेतील 1,500 सदस्यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झालाय। शिरूरमधील रवींद्र करपाळ या शेतकरी साई भक्तांना साई चरणी 3,500 किलो केसर आंब्याचं दान केलं। साई संस्थांना प्रसादालयात या आंब्यांचा थंडगार रस तयार केला। साई भक्तांना पुढील 3 दिवस आमरसाची मेजवानी घेता येणार आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला। समृद्धी महामार्गातील संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला मिळण्यासाठी 24 दिवसांपासून शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। यवतमाळच्या दिग्रसमध्ये सत्ताधारी शिवसेनेनं विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठ्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना घेरलं। नगरपालिकेकडून पाणी पुरवठा नियमित होत नसल्यानं शिवसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन रोष व्यक्त केलाय। तसंच कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा आरोप केलाय।